नमस्कार मित्रांनो. आजची कथा एका अशा श्रीमंत सीईओची आहे जो स्वतःच्या बँकेत सामान्य माणसाचा वेश घेऊन गेला. पण तिथे त्याने जे पाहिलं त्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. एका गरीब मुलीचे अश्रू, कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा आणि एका निर्णयाने घडवलेली प्रेमाची अनोखी कहाणी. चला तर मग सुरू करूया आजची हृदयस्पर्शी कथा. माझं नाव राहुल आहे. त्या दिवशी मी थोडा घाबरलेला आणि विचारात हरवलेला बँकेच्या रांगेत उभा होतो. सर्वत्र लोकांची धावपळ सुरू होती. काउंटरवर काम करणाऱ्या कॅशियरच्या हातांची टकटक ऐकू येत होती आणि रांगेत उभे असलेले लोक आपली पाळी येण्याची वाट पाहत होते. पण माझी नजर एका माणसावर केली होती जो माझ्यासोबत तिथे आला होता, म्हणजे माझे वडील. ते नेहमी शांत आणि खंबीर राहिले होते. त्यांचं प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक नजर आत्मविश्वासाने भरलेली असायची. आज त्यांना बँकेत पाहून मला जाणवलं की माझ्यासमोर फक्त एक माणूस नाही, तर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद उभी आहे. पण मी पाहिलं की काही तरुण स्टाफ सदस्य त्यांच्याशी अयोग्य वागणूक देत होते. त्यांना रांगेच्या अगदी शेवटी उभं राहायला सांगितलं, जणू त्यांना काहीच महत्त्व नव्हतं. आणि बाबा मात्र शांत राहिले, अगदी तसेच जसं ते प्रत्येक गोष्ट मनातच सामावून घेतात. मी आतून संतापलो होतो, पण काहीच करू शकलो नाही. फक्त त्यांच्या समोर उभा राहून प्रत्येक हालचाल पाहत राहिलो. मग त्यांची पाळी आली. वडिलांनी हातातलं चेकबुक काढलं आणि हळूहळू कॅशियरकडे पाहत म्हणाले की बाळा, मला माझ्या खात्यातील सगळे पैसे काढायचे आहेत. कॅशियर आश्चर्याने थबकला. त्याने हळूच विचारलं, किती रक्कम आहे सर? बाबांनी कसलाही संकोच न करता उत्तर दिलं, 40 कोटी रुपये. त्या क्षणी कॅशियरच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य स्पष्ट दिसत होतं आणि मी सुद्धा जणू स्तब्ध झालो होतो. कोणालाही कल्पना नव्हती की हेच ते माणूस आहेत ज्यांना नेहमी नियम आणि शिस्त यांचं प्रतीक मानलं जातं, ज्यांनी आजही आपल्या शांततेने आणि स्थिरतेने सगळ्यांचे डोळे उघडले. मी पाहिलं की स्टाफ सदस्य आता शांत झाले होते आणि बाबांसमोर त्यांचा रुबाब आपोआपच कमी झाला होता. मी त्या शांततेत उभा राहिलो. मी विचार करत होतो की आज मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, ताकद ही फक्त पैसा किंवा पद यात नसते, तर माणुसकी, आदर आणि शांततेतही असते. आज सकाळपासूनच बाबा वेगळ्याच विचारात हरवलेले होते. मी बाबांकडे शांतपणे पाहत होतो. आज त्यांनी पॅन्ट कोटऐवजी धोतर आणि कुर्ता घातला होता. डोक्यावर जुना फडका बांधला होता. चेहऱ्यावर दाढी वाढलेली होती. मी पूर्णपणे हैराण झालो होतो. आज त्यांना नेमकं काय झालं आहे? मी काही बोलणार इतक्यात त्यांनी एका नोकराकडे पाहिलं आणि मोठ्या आवाजात म्हणाले की आता एक काठी घेऊन ये. आम्ही पूर्ण तयार आहोत. आज आमच्या स्टाफची टेस्ट होणार आहे. मी मान हलवत त्यांच्याकडे पाहत म्हणालो की बाबा, तुम्हाला अचानक ही काय कल्पना सुचली आहे? मला सांगाल का? तुम्ही या बँकेचे मालक आहात आणि मी सीईओच्या पदावर आहे. तुम्ही अशी कृती करून नेमकं काय सिद्ध करू इच्छिता? माझं बोलणं ऐकून ते शांत स्वरात म्हणाले की काही दिवसांपासून माझ्याकडे तक्रारी येत आहेत की आपला स्टाफ बँकेत येणाऱ्या लोकांशी चांगली वागणूक देत नाही. माझी अशी इच्छा आहे की नोकरी फक्त त्या लोकांनाच मिळावी ज्यांना दुसऱ्या माणसाचा आदर करायला येतो. जर आमचे ग्राहक अपमानित होऊन परत गेले तर आपण आपला व्यवसाय कसा चालवणार? त्यांचं बोलणं ऐकून मी एक खोल श्वास घेतला. त्यांच्याकडे पाहत म्हणालो की हे सगळे नियम आहेत बाबा. तुम्ही आता याचा जास्त विचार करू नका. तुम्ही आराम करा. मी ऑफिसला जातो. माझं बोलणं ऐकून ते म्हणाले की मी तुझ्या सोबत येईन आणि आज लोकांमध्ये उभं राहून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न कर. उलट तू एक काम कर, तूही थोडे जुने कपडे घाल, म्हणजे तू एखाद्या गरीब माणसासारखा दिसशील. आपण दोघे मिळून आज स्टाफ सदस्यांची टेस्ट घेऊ. त्यांचं हे बोलणं ऐकून मी तत्काळ म्हणालो की मी असं काहीही करणार नाही बाबा. मला माझा मान आहे, माझी प्रतिष्ठा आहे. तुम्हाला नेमकं काय झालं आहे हेच मला समजत नाही. आज तुमच्या मनात असे विचार का येत आहेत हेही मला कळत नाही. त्यामुळे आत्ता तरी तुम्ही मला त्रास देऊ नका. माझं बोलणं ऐकून त्यांचा चेहरा उदास झाला.
ते माझ्याकडे पाहत म्हणाले, की म्हणजे तुझ्या नजरेत माझ्या बोलण्याला काहीच किंमत नाही. हे विसरू नकोस राहुल. अजूनही या बँकेचा मालक मीच आहे आणि तू सीईओच्या पदावर आहेस. जर माझी इच्छा झाली तर या क्षणी मी तुला त्या पदावरून काढून टाकू शकतो. त्यांचं बोलणं ऐकून मी एक खोल श्वास घेतला आणि त्यांच्याकडे पाहत म्हणालो, की तुम्हाला नेमकं काय हवं आहे? मी काय करू बाबा? माझाही काही मान आहे. लोक मला किती आदर देतात. माझ्यासमोर बोलण्याची कोणाचीही हिंमत होत नाही आणि आज मी लोकांमध्ये जाऊन उभा राहू. तुम्हाला नेमकं माझ्याकडून काय अपेक्षित आहे? माझं बोलणं ऐकून ते उठून उभे राहिले. तोपर्यंत नोकर काठी घेऊन आला होता. त्यांनी ती काठी हातात घेतली, कंबर थोडीशी वाकवली आणि म्हणाले, की आज तू माझ्यासोबत चल आणि मी सांगतो तसंच कर. हे केल्याने आपण छोटे होणार नाही. उलट यामुळे आपल्याला कळेल की आजच्या काळात कोण कोणत्या अडचणीत जगत आहे, कोणाशी अयोग्य वागणूक केली जाते आणि कोणाशी चांगली वागणूक दिली जाते. आपले स्टाफ सदस्य बँकेत येणाऱ्या ग्राहकांशी कसे वागतात हेही आपल्याला समजेल. त्यामुळे चांगलं आणि वाईट यातील फरक ओळखता येईल. माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न कर आणि माझ्यासोबत चल. त्यांचं बोलणं ऐकून मी काही वेळ शांत राहिलो. मग मी विचार केला की बाबा खरंच बरोबर बोलत आहेत. असं जाण्यात काहीच वाईट नाही. यामुळे खरं वास्तव समजेल. मग मी म्हणालो की ठीक आहे बाबा, मला थोडा वेळ द्या, मी कपडे बदलून येतो. मग बाबांनी मान हलवली आणि परत सोफ्यावर जाऊन बसले. मी सरळ माझ्या खोलीत गेलो. माझा मेंदू काहीच काम करत नव्हता. बाबांना अचानक काय झालं आहे हे माझ्या अकलनं पलीकडचं होतं. माझे स्टाफ सदस्य सगळेच चांगले होते. ते आपलं काम अत्यंत प्रामाणिकपणे करत होते. त्यांच्या विरोधात आजपर्यंत एकही तक्रार आली नव्हती. पण आता बाबांमुळे मला त्यांच्या इच्छेप्रमाणे हे सगळं करावं लागत होतं. मी एक जुना शर्ट काढला आणि दुसऱ्या रंगाचा पायजामा घातला. जाणीवपूर्वक शर्टची 2 बटणं तोडली. केस पूर्णपणे डोक्याला चिकटवले. बाबांप्रमाणे डोळ्यात काजळ घातलं आणि जुनी चप्पल घालून बाहेर आले. मला तसं पाहून ते म्हणाले, की तुझे कपडे अजूनही खूप ब्रँडचे दिसत आहेत. तू माळ्याचे कपडे घातलेस तर जास्त योग्य वाटेल. तुझा आकारही जवळपास सारखाच आहे. मी लगेच म्हणालो, की बाबा तुम्हाला नेमकं काय झालं आहे? तुम्ही अशा कशा गोष्टी बोलत आहात? मी माळ्याचे कपडे का घालू? आता तरी मी तुम्हाला साधा दिसतोय की नाही? यापेक्षा जास्त मी स्वतःला साधं दाखवू शकत नाही. आता चला, नाही तर राहू द्या, मला कुठेही जायचं नाही. माझं बोलणं ऐकून ते हलकसं हसले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, की आज तुला आयुष्याचा असा धडा मिळेल ज्याचा तू कधी विचारही केला नसेल. हा धडा तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. त्यांचं बोलणं ऐकून मला काहीच आश्चर्य वाटलं नाही. मला माहित होतं की हा अनुभव खरोखरच वेगळा आणि चांगला ठरणार आहे. पण तरीही मी आनंदी किंवा समाधानी नव्हतो. हे सगळं करताना मला खूपच विचित्र वाटत होतं. मी गाडीकडे जायला लागलो. तेवढ्यात बाबांनी माझा हात पकडला आणि म्हणाले, की अशा कपड्यात आणि अशा अवतारात कोण मोठ्या गाडीत बसून जातो? मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो, की आता तुम्ही हद्द करत आहात बाबा. मी रिक्षाने जाण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. माझं बोलणं ऐकून ते म्हणाले, की जर तू मोठ्या गाडीत गेलास तर तुला लगेच आदर मिळेल आणि तुला सर्वात पुढे उभं केलं जाईल. आजच्या जगाचा हाच नियम आहे. पण जर आपण साध्या रिक्षाने गेलो तर आपल्याशीही तशीच वागणूक केली जाईल जशी सामान्य ग्राहकांशी केली जाते. त्यांचं बोलणं ऐकून मी म्हणालो, की नाही बाबा, आपण रिक्षाने जाऊ शकत नाही. तुम्हाला माहीत आहे ना त्यात कशा प्रकारचे लोक बसतात आणि आजकाल अनेक रिक्षा स्वच्छही नसतात. मी एक काम करतो, आपण कॅब बुक करूया. त्यामुळे प्रवासही सोयीचा होईल आणि तुमची इच्छाही पूर्ण होईल. शिवाय त्यासाठी फारसं भाडंही लागणार नाही. माझं बोलणं ऐकून बाबा म्हणाले, की गरीब माणसांना या सगळ्या गोष्टींची फारशी माहिती नसते बाळा. ते साधं आयुष्य जगतात. त्यांच्या दृष्टीने रस्त्यावरून जाणारी रिक्षाच प्रवासाचं एकमेव साधन असतं. बाबांचं बोलणं ऐकून माझा मेंदू अक्षरशः सुन्न झाला होता. आयुष्यात पहिल्यांदाच मी माझ्या वडिलांबद्दल अशी अस्वस्थता अनुभवत होतो.
ते मला आग्रहाने बाहेर घेऊन आले. ज्या सोसायटीत आमचं घर होतं तिथे रिक्षा मिळणं सुद्धा कठीण होतं. त्यामुळे ते मला मुख्य रस्त्याकडे घेऊन जाऊ लागले. त्यांच्याकडे पाहत मी म्हणालो की मुख्य रस्त्यापर्यंत तरी आपण आपल्या गाडीत जाऊया. तुम्ही मला किती चालवणार? मी थकलो आहे. ते म्हणाले की रोज ट्रेडमिलवर तू तासनतास धावू शकतोस आणि आता थोडंसं चालल्यावरच तुझे पाय दुखायला लागले. कमाल आहे राहुल. मी आता शांत राहिलो. कधी कधी घरातील वडीलधाऱ्यांची काही कृत्य तरुण पिढीला खरोखरच आश्चर्यचकित करून टाकतात. थोड्या वेळाने आम्ही मुख्य रस्त्यावर पोचलो. तिथे भरपूर वाहने ये जा करत होती. तेवढ्यात एक रिक्षा आमच्या जवळून गेली. मी लगेच तिला थांबवलं. बँकेचा पत्ता आणि इतर आवश्यक माहिती रिक्षा चालकाला सांगितली. त्याने लगेच येण्याची तयारी दर्शवली. मी रिक्षात बसणार इतक्यात बाबा लगेच म्हणाले, अरे आधी भाडं तरी ठरव. काय झालं आहे तुला? असा थेट रिक्षात जाऊन बसतोस. जर त्याने जास्त पैसे मागितले तर ते कुठून देणार? मी आश्चर्याने बाबांकडे पाहिले. इथे अभिनय करण्याची काय गरज होती? मग मी रिक्षा चालकाकडे पाहिले. तो लगेच म्हणाला, साहेब 500 रुपये लागतील. इथून बँक खूप लांब आहे, त्यामुळे हे भाडं योग्यच आहे. पण बाबा म्हणाले की आम्ही गरीब माणसं आहोत, इतके पैसे देऊ शकत नाही. मी 300 रुपये देईन. चालत असेल तर सांगा, नाहीतर दुसरी रिक्षा थांबवतो. रिक्षा चालकाने माझ्याकडे पाहिले. माझा चेहरा लाजेने लाल झाला होता. तो म्हणाला की साहेब, बँकेचा रस्ता खूप दूर आहे. मला 2 फेऱ्या माराव्या लागतील. मी सांगितलेलं 500 रुपयाचं भाडं अगदी योग्य आहे. बाबा दुसरीकडे वळत म्हणाले की ठीक आहे, मग तू जा, मी दुसरी रिक्षा थांबवतो. रिक्षा चालक म्हणाला की ठीक आहे, मी 400 रुपये घेतो. यापेक्षा 1 रुपयाही कमी घेता येणार नाही. मला माहीत आहे तुम्हाला जायचंच आहे आणि दुसरा रिक्षा चालक तुम्हाला इतक्या कमी पैशात घेऊन जाणार नाही. आता तुमची इच्छा. जायचं असेल तर बसा, नाहीतर मी पुढे जातो. मी लगेच बाबांकडे पाहत म्हणालो की कृपा करा बाबा, असं करू नका. तोही एक गरीब माणूस आहे. आपणच जर त्याच्याशी अशी घासाघीस केली तर तो काय कमवणार? आणि हा कसला हिशेब? आपण आज लोकांना समजून घेण्यासाठी बाहेर पडलो आहोत, गरीब माणसाचं नुकसान करण्यासाठी नाही. माझं बोलणं ऐकून त्यांना माझं म्हणणं पटलं असावं. त्यांनी मान हलवली आणि म्हणाले की ठीक आहे, मलाही वेळेत बँकेत पोचायचं आहे. उशीर होऊन माझं काम अडायला नको. असं म्हणत ते रिक्षात बसले. मी एकदा आकाशाकडे पाहिलं आणि देवाकडे मनोमन प्रार्थना केली की हे देवा, मला आज खूप संयम दे. आज बाबा माझ्याकडून अजून काय काय करून घेणार आहेत काहीच सांगता येत नाही. पण मला माहीत नव्हतं की आजचा दिवस माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा होता. आज माझ्या आयुष्यात एक नवा अनुभव येणार होता आणि एका कठोर मनाच्या माणसाच्या स्वभावातही मोठा बदल घडणार होता. मी शांतपणे रिक्षात बसलो. जसजसं आम्ही पुढे जात होतो तसतसं माझा अहंकारही कमी होत चालला होता. मला आयुष्यात पहिल्यांदाच इतकी लाज वाटत होती. आजपर्यंत मी कधीही रिक्षाने प्रवास केला नव्हता. मला समजायला लागल्यापासून मी फक्त मोठ्या गाड्यांमधूनच प्रवास केला होता आणि आज पहिल्यांदाच रिक्षात बसून प्रवास करत होतो. लांबचा प्रवास करून आम्ही बँकेत पोचलो. बाबांनी रिक्षा चालकाला पैसे दिले. मी आजूबाजूला नजर फिरवली. बँकेच्या बाहेर खूप गर्दी होती. बहुतेक लोक ATM मधून पैसे काढण्यासाठी आले होते. मी आणि बाबांनी दोघांनीही चेहऱ्यावर मास्क लावला. बाबा या शाखेत फारसे येत नसल्यामुळे त्यांना ओळखणं खूप कठीण होतं. पण मी मात्र इथे वारंवार येत असे, त्यामुळे मी मास्क नीट चेहऱ्यावर लावला आणि आम्ही दोघेही आत गेलो. आम्ही आत पोचलो. काउंटरवर खूप गर्दी होती. तेवढ्यात मी आणि बाबा दुसऱ्या काउंटरकडे गेलो, जो पूर्णपणे रिकामा होता. माझी नजर अयांशवर गेली. तो शांतपणे काही कागदपत्र लिहित बसला होता. मी त्याच्याजवळ गेलो. आवाज बदलला आणि त्याच्याकडे पाहत म्हणालो की आम्हाला पैसे काढायचे आहेत. मी अजून बोलतच होतो तेवढ्यात काउंटरवर बसलेल्या कॅशियरने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि लगेच म्हणाला की जा, दुसऱ्या रांगेत उभं राहा. सध्या हा काउंटर बंद आहे. मी आश्चर्याने घड्याळाकडे पाहिले.
त्यावेळी कोणताही काउंटर बंद नसतो. सकाळची वेळ होती, तिथे खूप गर्दी होती, त्यामुळे हा काउंटरही सुरू ठेवायला हवा होता. मी त्याच्याकडे पाहत म्हणालो की इथे एवढी गर्दी आहे, मग हा काउंटर बंद का ठेवला आहे? तो माझ्याकडे रागाने पाहत म्हणाला की मला जास्त शिकवू नकोस, जा आणि दुसऱ्या रांगेत उभा राहा, समजलास? नाहीतर आताच तुला या बँकेतून बाहेर काढतो, समजलास? त्याचं बोलणं ऐकून बाबांनी माझा हात पकडला. त्या क्षणी माझा त्याचा चांगलाच समाचार घ्यायचा विचार होता, पण बाबांनी मला थांबवल्यामुळे मी शांत राहिले. बाबा पुढे आले आणि त्याच्याकडे पाहत म्हणाले की बाळा, मी म्हातारा माणूस आहे, मला जास्त वेळ उभं राहता येत नाही. कृपया माझं काम याच काउंटरवर करून द्या, म्हणजे मी लवकर घरी जाऊ शकेन. पण तो म्हणाला की हे नियमांच्या विरुद्ध आहे. बाकीचे काउंटर सुरू आहेत, तुम्ही तिकडे जाऊन उभे राहा. मी लक्षपूर्वक त्याच्या टेबलाकडे पाहिले. तो खरंच रिकामाच बसला होता, फक्त काम न करण्याची कारणं शोधत होता. तो बाबांकडे पाहत रागाने ओरडला, अहो काका, इथे काम करून घ्यायचं असेल तर शांतपणे मागे जाऊन उभे राहा. माझ्यासमोर जास्त शहाणपणा करू नका. मी काय काम करतो आणि काय करत नाही हे तुम्हाला काय माहीत? अशिक्षित माणसांनो, तुमच्यासारख्या लोकांना बँकेत येऊच द्यायला नको. उद्यापासून गार्डला सांगतो, तुमच्यासारख्या लोकांना आतच सोडू नको. कोण कुठून तोंड वर करून येतात काहीच कळत नाही. मी स्वतःवर कसा बसा ताबा ठेवला आणि मुठी आवरली, पण बाबांच्या चेहऱ्यावर मात्र हलकसं हसू होतं. मी काही बोलणार इतक्यात बाबांनी दोन्ही हात जोडत म्हटलं की तुमची इच्छा बाळा, आम्ही खूप म्हातारे आहोत, आमच्यावर थोडी दया करा. तो लगेच आपल्या जागेवरून उठून उभा राहील आणि मोठ्याने म्हणाला की तुमच्यासारख्या लोकांना नीट बोलून काहीच समजत नाही. तुम्ही मागे जात आहात की मी गार्डला बोलवू? सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिलं कोणास ठाऊक की तुमच्यासारख्या माणसाला सामोरं जावं लागलं. चला, मागे जाऊन उभे राहा. त्याची ही उद्धट वागणूक पाहून मी शांत राहील आणि गप्पच बाबांना घेऊन दुसऱ्या रांगेत जाऊन उभा राहील. आम्ही सर्वात शेवटी उभे राहिलो होतो. बाबा माझ्याकडे पाहत म्हणाले की मला आज तुला हेच दाखवायचं होतं. ज्यांना आपण चांगलं समजतो त्यांच्या मनात किती कटुता भरलेली असते हे आपल्याला कळतही नाही. तू त्याला खूप महत्त्व देत होतास ना. प्रत्येक कॅशियरपेक्षा तू नेहमी अयांशलाच वरचं स्थान दिलंस. आता पाहिलंस ना तो ग्राहकांशी कसा वागतो. मी पूर्णपणे हैराण झालो. अयांश माझ्यासाठी स्टाफमधील अत्यंत महत्त्वाचा माणूस होता. मी सीईओ असूनही त्याला नेहमी आदर देत असे, कारण मला वाटायचं की तो आपलं काम प्रामाणिकपणे करतो आणि बँकेशी निष्ठावान आहे. पण आज त्याची खरी ओळख पाहून मी मनाशी ठाम निश्चय केला की त्याला नोकरीतून नक्की काढून टाकेन. अशा स्टाफ सदस्याला आपल्या बँकेत कोणतीही जागा नाही. मी अजून मनात हे सगळे विचार करत होतो, तेवढ्यात बाबांनी माझा हात पकडला आणि म्हणाले की नक्कीच तुझ्या मनात हा विचार आला असेल की सगळं सत्य समोर आल्यानंतर तू त्या माणसाला नोकरीतून काढून टाकशील. पण तुला कोणालाही नोकरीतून काढायचं नाही. आज आपल्याला अनेक चेहरे पाहायला मिळतील आणि प्रत्येक माणसाचा स्वभावही समजेल. आपण त्या प्रत्येक परिस्थितीचा सामना करू, पण कोणालाही नोकरीतून काढणार नाही. उलट प्रत्येकाला त्याच्या चुकीची जाणीव करून देऊ. तू जे करण्याचा विचार करत आहेस तो योग्य नाही. जर तू असाच निर्णय घेत राहिलास तर पुढे तुलाच त्याचं नुकसान सहन करावं लागेल. तू नक्कीच लक्षात घेतलं असेल की आपल्या बँकेत बहुतेक स्टाफ तरुण आहे. जर आज त्यांना नोकरीतून काढून टाकलं तर ते दुसरीकडे जाऊन पुन्हा तीच चूक करतील. म्हणून आपण त्यांना आपल्याकडेच ठेवायचं. फक्त त्यांच्या चुका त्यांना समजावून सांगायच्या, जेणेकरून त्यांना स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल. बाबांचं हे बोलणं ऐकून मी अजिबात सहमत नव्हतो. रागामुळे माझा मेंदू अक्षरशः सुन्न झाला होता. मी अजूनही विचारात हरवलेलो होतो. तेवढ्यात एक मुलगी बँकेत आली. ती सरळ दुसऱ्या काउंटरकडे गेली. मी तिच्याकडे शांतपणे पाहत होतो, पण त्याने तिलाही आमच्यासारखंच उत्तर दिलं. इथे बंद असा फलक लावलेला आहे, तरी तुम्ही इथे का आलात? दुसऱ्या काउंटरवर जा. ती मुलगी म्हणाली की पण हा काउंटर उघडा आहे, मग तुम्ही काम का करत नाही? तो म्हणाला की माझ्यासमोर जास्त बोलण्याची गरज नाही,
काम करून घ्यायचं असेल तर रांगेत जाऊन उभं राहा. माझा संताप आणखी वाढू लागला. मी संपूर्ण स्टाफला अनेकदा समजावलं होतं की बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा आदर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः महिलांशी नेहमी सन्मानाने वागलं पाहिजे. कोणत्याही महिलेशी उद्धटपणे वागायचं नाही, अशी स्पष्ट सूचना मी दिली होती. पण त्या मुलीने त्याचं बोलणं ऐकलं आणि ती घाबरून बाबांच्या मागे येऊन शांतपणे उभी राहिली. ती वारंवार आपल्या मोबाईलकडे पाहत होती. बाबांनी एक नजर माझ्याकडे टाकली आणि त्या मुलीकडे पाहत विचारलं की बाळा, तुला इतकी घाई का आहे? काही महत्वाचं काम आहे का? तिने मान हलवत उत्तर दिलं की हो, माझी आई हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. आम्ही खूप अडचणीत आहोत. मदतीसाठी आम्हाला हा चेक मिळाला आहे. फक्त 10,000 रुपये कॅश करून घ्यायचे आहे. पण हा काउंटर सुरूच होत नाही. आजकाल लोकांना काय झालं आहे, कोणाच्याही अडचणीची जाणीवच राहत नाही. त्या मुलीचं बोलणं ऐकून मी गांभीर्याने म्हणालो की तुम्ही एकदा पुन्हा जाऊन तुमची अडचण सांगा. कदाचित यावेळी तो तुमचं बोलणं ऐकेल. ती तिची अडचण सांगत असताना मी पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने बोललो होतो. क्षणभर त्या मुलीने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले. माझ्या साध्या कपड्यांमुळे तिला माझ्याबद्दल तसं वाटलं असावं. बाबांनी लगेच माझा हात धरून मला शांत केले आणि स्वतः त्या मुलीकडे पाहत म्हणाले की बाळा, एकदा पुन्हा प्रयत्न करून बघ. कदाचित यावेळी तो तुझं बोलणं ऐकेल. यावेळी ती मुलगी मान हलवत पुन्हा त्या काउंटरवर गेली आणि रडत म्हणाली की सर, प्लीज माझं काम करून द्या ना. माझी आई हॉस्पिटलमध्ये आहे आणि मला पैसे घेऊन तिथे जायचं आहे. खूप अर्जंट आहे आणि रांगही खूप लांब आहे. प्लीज माझी विनंती मान्य करा. अचानक अयांशने समोर ठेवलेला ग्लास जोरात जमिनीवर आपटला आणि त्या मुलीकडे पाहत म्हणाला की इथून बाहेर निघा. इथे येऊन आमचा वेळ वाया घालवू नका. ती मुलगी अयांशकडे पाहत म्हणाली की काहीतरी विचार करा. मी एक महिला आहे आणि तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीने कसं बोलू शकता? हा कसला प्रकार आहे? एखाद्या मुलीशी बोलण्याची ही कोणती पद्धत आहे? ती खूप घाबरली होती. माझ्याच बँकेत हे सगळं घडत होतं याची मला अजिबात कल्पना नव्हती. मी हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होतो. जर कुणी मला हे सांगितलं असतं आणि मी स्वतः हे पाहिलं नसतं तर कदाचित माझा त्यावर विश्वासच बसला नसता. पण आज मी स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं वास्तव पाहिलं होतं. त्यामुळे हे सत्य स्वीकारणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. बाबा माझ्याकडे पाहत हलक्या आवाजात म्हणाले की मला तुला हेच दाखवायचं होतं. आपल्याला वाटतं की आपला स्टाफ खूप चांगला आहे आणि तो ग्राहकांशी आदराने वागतो. पण आता त्यांची खरी ओळख तुझ्या समोर आली आहे. हे सगळं तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं आवश्यक होतं. मला आयुष्यात पहिल्यांदाच इतकी लाज वाटत होती. आज मी बाबांसमोर पूर्णपणे हतबल उभा होतो. मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो की आता या मुलीची मदत करतो. फोन करून सांगतो की कुणीतरी जाऊन तिचं काम करून द्यावं आणि त्यानंतर मी त्याला नोकरीतून काढून टाकतो. बाबा माझ्याकडे पाहत म्हणाले की त्याला फक्त धडा शिकवायचा आहे. तुझे करण्याचा विचार करत आहेस तो चुकीचा आहे. असं केलंस तर तो आणखी हट्टी बनेल. पण आज जर तू त्याला त्याची चूक समजावून सांगितली आणि योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित उद्या तो अधिक चांगलं काम करेल. आमचं अजून बोलणं सुरू असतानाच त्या मुलीला अचानक चक्कर आली आणि ती खाली बसली. कदाचित आईची काळजी आणि त्या प्रसंगाचा ताण तिला सहन झाला नसावा. माझी पावलं आपोआप तिच्याकडे वळली. मी लगेच पुढे जाऊन तिला आधार दिला आणि तिथेच असलेल्या बाकावर बसवलं. माझी नजर जशी तिच्या चेहऱ्यावर गेली तसा एका क्षणासाठी मी जागच्या जागी स्तब्ध झालो. ती दिसायला अतिशय सुंदर आणि देखणी होती. इतका मोहक चेहरा मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. खरंच ती एखाद्या राजकुमारीपेक्षा कमी नव्हती. आजवर मी अनेक सुंदर चेहरे पाहिले होते, पण तिच्यासारखी निरागसता आणि साधेपणा मी कधीच पाहिला नव्हता. मी काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिलो. तेवढ्यात एका महिला स्टाफ सदस्याने त्या मुलीला पाण्याचा ग्लास दिला. ती रडत म्हणाली की माझी आई हॉस्पिटलमध्ये आहे. मला पैसे घेऊन तिथे जायचं आहे, नाहीतर डॉक्टर तिच्यावर उपचार करणार नाहीत. प्लीज माझा हा चेक कॅश करून द्या. मी खूप अडचणीत इथे आले आहे.
ती मुलगी अजून काही बोलणार इतक्यात अयांश आपल्या जागेवरून मोठ्याने ओरडला की हिला बाहेर काढा. दुसऱ्या ब्रँचमध्ये जाऊन काम करून घ्या. अशा महिलांना बँकेत येऊच द्यायला नको. या मुली खूप नाटक करतात. इतक्या शेजारच्या काउंटरवर बसलेली आरुषी उठून म्हणाली की हे काय चाललं आहे? तुम्ही अशा पद्धतीने का ओढत आहात? अयांश तिच्याकडे पाहत म्हणाला की तू गप्प बस. तू माझ्यापेक्षा ज्युनियर आहेस. माझा आदर ठेव. मी जे सांगतो तेच होईल. शेजारच्या काउंटरवर बसलेला आणखी एक कर्मचारीही म्हणाला की आरुषी, तुला नेमकी काय अडचण आहे? तुला प्रत्येक मुलीबद्दल सहानुभूती वाटते. अयांश बरोबरच बोलतो आहे. विनाकारण येऊन वाद घालणार असतील तर त्यांना असंच उत्तर मिळणार. हे सगळं पाहून मी आश्चर्यचकित झालो. आमच्या बँकेत अशी उद्धट वागणूक कधीपासून सुरू झाली याचा मला धक्काच बसला. बाबांनी माझा हात हलकेच पकडला आणि शांत स्वरात म्हणाले की फोन करून मॅनेजरला सांग. तो स्वतः जाऊन त्या मुलीची मदत करे. मी बाजूला गेलो. मोबाईल काढून मॅनेजरला संपूर्ण परिस्थिती सांगितली. तो लगेच खाली आला. मी पुन्हा बाबांच्या शेजारी येऊन उभा राहिलो. मी बोलत असतानाच आरुषी अयांशची तक्रार करणार होती, पण मी तिला इशाऱ्याने सध्या शांत राहायला सांगितले. त्यानंतर मॅनेजरने शांतपणे त्या मुलीचं काम करून दिलं आणि तिला तिथून पाठवलं. ती मुलगी निघून गेल्यानंतरही माझी नजर तिच्याकडेच लागून राहिली होती. ती नेमकी कोण होती, कुठून आली होती याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं, पण तिची प्रतिमा मात्र माझ्या मनावर कायमची कोरली गेली होती. अयांश एकदम सरळ बसला, पण त्याचा उद्धटपणा तसाच कायम होता. मी शांतपणे उभा राहून त्याच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष देत होतो. हळूहळू लोक आपली कामं त्या काउंटरवरून करून घेत होते आणि निघून जात होते. थोड्याच वेळात बाबांचा नंबर आला. त्यांनी चेक काउंटरवर ठेवत शांत स्वरात म्हटलं की मला माझ्या खात्यातील सगळे पैसे काढायचे आहेत. ज्या बँकेत येणाऱ्या ग्राहकांशी अशी वागणूक केली जाते त्या बँकेत मला माझे पैसे ठेवायचे नाही. तो उपहासाने म्हणाला की तुमच्या खात्यात 6-7 हजार रुपयेच असतील. त्याचा हा उद्धटपणा पाहून मला स्वतःवर ताबा ठेवणं कठीण होत होतं. त्या माणसाचा हात धरून त्याला माझ्या ब्रँच बाहेर काढून टाकावं असंच मला वाटत होतं. अशा लोकांना मी माझ्या आसपास सुद्धा सहन करू शकत नव्हतो. पण बाबांमुळे मी स्वतःला कसं बसं शांत ठेवलं. बाबांनी अयांशकडे एक नजर टाकली आणि चेकवर सही करत म्हणाले की माझ्या खात्यात पूर्ण 40 कोटी रुपये आहेत. असं म्हणत त्याने डोक्यावर बांधलेला कपडा काढला. चेहऱ्यावर लावलेली बनावट दाढी काढली. ते दृश्य पाहताच अयांश, समोर बसलेला कॅशियर आणि शेजारचा दुसरा कॅशियर तिघेही घाईघाईने उभे राहिले. जवळचे महिला आणि पुरुष स्टाफ सदस्यही तिथे धावत आले. मी सुद्धा चेहऱ्यावरचा मास्क काढला. ते पाहताच सगळ्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. मी अयांशकडे पाहत म्हणालो की ग्राहकांशी अशी वागणूक करण्याचा अर्थ काय आहे? लोकांनी आपले पैसे बँकेत ठेवले आहेत आणि तुम्ही त्यांचं काम वेळेवर करत नाही. माझं बोलणं ऐकताच तो काउंटरच्या बाहेर आला आणि म्हणाला की काही लोकांशी असंच वागावं लागतं, कारण ते स्वतः उद्धटपणे वागतात आणि आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. मी त्याच्याकडे रागाने पाहत म्हणालो की उद्धटपणा कोण करत होतं हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आता माझं बोलणं नीट ऐक. जर तुझी आई किंवा तुझी मुलगी आजारी असेल तर तिची विनंती तुला नाटक वाटेल का? तुमच्या घरच्यांनी बाहेरच्या महिलांकडे आपल्या घरातील महिलांप्रमाणे पाहायला आणि त्यांचा आदर करायला शिकवलं असेल, पण तुमच्यासारखे काही लोक माझ्या बँकेत बसून हा तमाशा करत आहेत. इथे येणारा माणूस 1000 रुपयांचं काम घेऊन येऊ किंवा कोट्यवधी रुपयांचं, त्याच्याशी आदराने वागणं ही तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला कोणी अधिकार दिला की ग्राहकांशी अशी उद्धटपणे वागावं? उत्तर द्या मला. माझ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुमच्याकडे? शेजारचा दुसरा कर्मचारीही मान खाली घालून उभा होता. मी पुढे म्हणालो की मला याच क्षणी उत्तर हवं आहे. या बँकेत 3 काउंटर असताना सकाळच्या गर्दीच्या वेळी फक्त मधलाच काउंटर का सुरू होता? बाकीचे काउंटर का बंद ठेवले होते? त्यामागचं कारण मला आत्ताच सांगा. ही गोष्ट तिसऱ्या काउंटरवरील कॅशियरलाही सांगितली होती. ते ऐकताच तिघांनीही मान खाली घातली. बाबांनी आरुषीकडे पाहत म्हटलं की बेटा, आम्ही तुला प्रमोशन देत आहोत. आम्हाला तुझ्यासारख्या स्टाफची गरज आहे
जो येणाऱ्या ग्राहकांना माणूस समजेल, प्राणी नाही. तिने मान झुकवून त्यांचे आभार मानले. मी शांतपणे वरच्या मजल्यावर गेलो. माझा उद्देश मॅनेजरशी बोलण्याचा होता. त्या मुलीबद्दल काही माहिती त्यांच्याकडे आहे का हे मला विचारायचं होतं. मला तिची भेट घ्यायची होती. आयुष्यात पहिल्यांदाच मला एखादी मुलगी मनापासून आवडली होती आणि मी तिला दुर्लक्षित करू इच्छित नव्हतो. मी कॅबिनमध्ये पोचलो इतक्यात बाबाही आत आले. मला पाहताच ते म्हणाले की काय झालं, इतक्या लवकर वर का आलास आणि मॅनेजर सोबत मीटिंग का ठरवलीस? त्यांचं बोलणं ऐकून मी लगेच म्हणालो की आता मी घरी जाईन, कपडे बदलून घेईल आणि त्यानंतर एका महत्त्वाच्या ठिकाणी जायचं आहे. बाबा खुर्ची ओढून बसले आणि हसत म्हणाले की काय, तू हॉस्पिटलमध्ये जाणार आहेस का? हे ऐकताच मी एकदम त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणालो की तुमच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय आहे? माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. बाबांना कसं कळलं की ती मुलगी माझ्या मनात घर करून बसली आहे आणि मी तिचाच विचार करत आहे? मी काही बोलणार इतक्यात ते पुढे म्हणाले की मी तुझा बाप आहे, तू माझा बाप नाहीस. तुला काय हवं आहे आणि काय नको हे मला चांगलंच माहीत आहे. असो, तिची माहिती काढण्याचं काम माझ्यावर सोपव. तू घरी जाऊन कपडे बदल, मी थोडं काम आटोपून घरी येतो. तुला ती मुलगी आवडली असेल तर आपण तिच्याविषयी चौकशी करू. पण मला एक गोष्ट समजत नाही, तुला इतक्या लवकर कोणीतरी कसं काय आवडलं? मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो की ते सगळं राहू द्या, मला आधी हे सांगा, तुम्हाला कसं कळलं की ती मुलगी मला आवडली आहे आणि मी तिच्याबद्दलच विचार करत आहे? ते माझ्याकडे पाहत हसून म्हणाले की माझी एकच संतान आहे आणि ती माझ्या हृदयाच्या अगदी जवळची आहे. ती काय करते, तिला काय आवडतं, कोण आवडतं हे मला सगळं माहीत असतं. मला वेगळं कोणी सांगायची गरज नसते. असो, आता तू घरी जा, कपडे बदल. तोपर्यंत मी तुला हॉस्पिटलचं लोकेशन पाठवतो. मला माहीत होतं की बाबांचे खूप संपर्क आहेत. ते त्या मुलीचा फोटो पाहूनही तिचा शोध लावू शकतात. मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो की ठीक आहे, मी निघतो. पण अयांश आणि त्या दोन्ही कॅशियरांचाही नीट बंदोबस्त करा. मला वाटत नाही की आता मी त्यांच्यासोबत काम करू शकेन. ते माझ्याकडे पाहत म्हणाले की मला ते माहीत आहे, म्हणूनच मी त्यांची ब्रँच ट्रान्सफर करत आहे. या बँकेत ते पुढे काम करणार नाही. त्यांचं ट्रान्सफर केलं नाही तर त्यांना स्वतःची चूक कधीच समजणार नाही. आता मी त्यांना त्यांच्या घरापासून दूर पाठवतो, तेव्हा त्यांना त्यांच्या चुकीची खरी जाणीव होईल. बाबांचं बोलणं ऐकून माझं मन शांत झालं. मी घरी परत आलो. कपडे बदलत असतानाही त्या मुलीचा चेहरा पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर येत होता. तिची एकच नजर माझ्या मनात एक वेगळाच गोंधळ निर्माण करून गेली होती. मी खोल श्वास घेतला आणि मोबाईल हातात घेतला. बाबांचा मेसेज आला होता. त्यांनी त्या मुलीचं नाव, पत्ता, हॉस्पिटलचा पत्ता आणि तिच्या आईचं नाव पाठवलं होतं. ते पाहताच माझ्या ओठांवर नकळत एक सुंदर हास्य उमटलं. असं हास्य जे थेट मनाला स्पर्श करून गेलं. त्या मुलीचं नाव अपूर्वा होतं. माझ्या ओठांवरून नकळत तिचं नाव बाहेर पडलं, अपूर्वा. मी शांतपणे बाहेर आलो. गाडीत बसून सरळ हॉस्पिटलच्या दिशेने निघालो. तिथेच माझ्या आयुष्याची जोडीदार होती. लांबचा प्रवास करून मी हॉस्पिटलमध्ये पोचलो. गाडी पार्किंगमध्ये लावताना सुद्धा माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं. माझ्या मनात तिचेच विचार सुरू होते. ती मला स्वीकारेल की दुर्लक्ष करेल? पण त्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नव्हती. मी जसा आत शिरलो तशी माझी नजर समोर जमिनीवर बसलेल्या त्या मुलीकडे गेली. ती मोठ्याने रडत होती. एका क्षणासाठी माझं हृदय धडधडू लागलं. ती दुसरी कोणी नसून अपूर्वाच होती. ती एखाद्या मोठ्या दुःखाने कोसळून रडत होती. क्षणभर माझ्या मनात विचार आला की कदाचित तिची आई या जगातून निघून गेली असावी. मी तिच्याकडे जाऊ लागलो आणि तिच्याजवळ गुडघ्यावर बसलो. मी काही बोलणार इतक्यात एक माणूस तिच्या जवळ आला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं की हिम्मत ठेव बेटा, अशा प्रकारे रडू नकोस. तुझी आई आता चांगल्या ठिकाणी गेली आहे. तुझी अशी अवस्था पाहून तिच्या आत्म्यालाही खूप वेदना होती. हे ऐकून मी शांतपणे उठून उभा राहिलो. त्या क्षणी गप्प राहणंच योग्य होतं. तिच्या आईचा अंत्यसंस्कार झाला. त्यानंतर ती पूर्णपणे शांत झाली होती. जणू तिचं संपूर्ण जगच उद्ध्वस्त झालं होतं. एक आठवडा अगदी शांततेत गेला.
मी बाबांशी याबद्दल काहीच बोललो नाही. त्यांनीही माझ्याशी या विषयावर काहीच चर्चा केली नाही. माझ्या मनात मात्र सतत वाटत होतं की त्यांनी माझ्याशी बोलावं, पण त्यांची शांतता पाहून मीही काही बोललो नाही. विनाकारण गैरसमज निर्माण व्हावा असं मला वाटत नव्हतं. एक आठवडा उलटून गेला आणि आता मला स्वतःलाच आवर घालणं कठीण होऊ लागलं. अपूर्वा माझ्या मनात पूर्णपणे घर करून बसली होती. मी कॅश काउंटर जवळील कॅमेऱ्याचं फुटेज त्या आठवड्यात अनेकदा पाहिलं होतं. तिचा चेहरा कधी आणि कसा माझ्या मनात कायमचा कोरला गेला हे मलाच समजलं नव्हतं. शेवटी मी बाबांच्या खोलीकडे निघालो. आता त्यांच्याशी याबद्दल बोलणं आवश्यक होतं. मी खोलीत शिरलो तेव्हा ते समोर बसून वर्तमानपत्र वाचत होते. मला पाहताच ते हसले. मी शांतपणे त्यांच्या जवळ जाऊन बसलो. मी काही बोलणार इतक्यात ते म्हणाले, काय विचार आहे? त्या मुलीच्या घरी जायचं आहे ना? मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो की बाबा, तुम्हाला हे सगळं कसं कळतं? माझ्या चेहऱ्यावर सगळं लिहिलेलं असतं का? ते हसत म्हणाले की पूर्वी तू खूप कठोर स्वभावाचा होतास, पण आता तू हसायला लागलास, मृदू स्वभावाचा झालास आणि सतत तिच्याच विचारात हरवलेला असतोस. हे पाहिलं की कोणालाही समजेल तुझ्या मनात आणि डोक्यात काय सुरू आहे. मी मान खाली घालून म्हणालो की कदाचित तुम्ही बरोबर म्हणत आहात. तिच्या आईचं निधन त्याच दिवशी झालं होतं, त्यामुळे मीही शांत राहिलो. पण आता एक आठवडा झाला आहे. आपण त्यांच्या घरी जाऊया, त्यांच्या दुःखात सहभागी होऊया आणि नंतर आपल्या नात्याविषयी बोलूया. मला माहीत आहे सध्या ती खूप दुःखात आहे आणि हे बोलणं तिला निरर्थक वाटेल, पण आपण तिच्याकडे गेलो आणि तिच्यासाठी लग्नाची मागणी घातली तर कदाचित ती या कठीण काळातून बाहेर पडेल. जसं तुम्ही समजूतदारपणे स्टाफ सदस्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या, तसंच आता माझ्या मनालाही योग्य दिशा दाखवू शकता. माझं बोलणं ऐकून ते काही क्षण शांत राहील. मग माझ्याकडे पाहत म्हणाले की ठीक आहे, एक काम कर, जा कपडे बदलून तयार हो, मग आपण दोघं एकत्रच जाऊ. हे ऐकताच मी विचारलं, आणि आईचं काय? बाबा म्हणाले की आता तुझ्या आईला यात सहभागी करू नको. मला माहीत आहे ती आधी पूर्ण गोष्ट समजून घेण्याऐवजी अनेक प्रश्न विचारे. मला आधी त्या मुलीचं घर, त्यांचं राहणीमान आणि त्यांचं वागणं पाहायचं आहे. त्यानंतर मी तुझ्या आईला सगळं व्यवस्थित समजावून सांगेन. मग आपण तिलाही सोबत घेऊन जाऊ. आणि मला खात्री आहे इतकं चांगलं नातं ते कधीच नाकारू शकणार नाही. बाबांचं बोलणं ऐकून माझं मन खूप शांत झालं. माणूस काही गोष्टींबाबत कितीही निश्चिंत असला तरी काही गोष्टी त्याला सतत अस्वस्थ करत राहतात. पण वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही आणि पुढे चालतच राहते. थोड्याच वेळात बाबा आणि मी गाडीत बसून त्या रस्त्याने निघालो जिथे मला माझ्या आयुष्याचं ध्येय भेटणार होतं. काही वेळाने आम्ही एका छोट्या वस्तीमध्ये पोचलो. गार्डकडे घराचा पत्ता होता. त्याने गाडी अगदी त्या घरासमोर थांबवली. आम्ही काही समजून घेण्याआधीच अचानक घराचं दार उघडलं आणि कोणीतरी अपूर्वाला जोरात ढकलून बाहेर काढली. ती रडत रडत दारावर हात आपटू लागली. मी आणि बाबा दोघेही क्षणाचाही विलंब न करता गाडीतून खाली उतरलो. हा नेमका काय प्रकार होता हे आमच्या अकलना पलीकडचं होतं. आजूबाजूचे लोक गोळा होऊन तमाशा पाहू लागले. अपूर्वा मोठ्याने रडत होती. ती वारंवार विनंती करत होती की काका, काका असं म्हणत ती दार ठोठावत होती, पण आतून दार उघडलं गेलं नाही. बाबा तिच्या जवळ गेले आणि प्रेमाने म्हणाले की काय झालं बेटा, तू अशी का रडते आहेस? ती रडत रडत म्हणाली की माझ्या काकांनी मला घरातून बाहेर काढली. माझे आई वडील आता या जगात नाही. माझ्या पुढे मागे आता कोणीच उरलेलं नाही. मी आता कुठे जाऊ? काका, लोकांना माझं दुःख का समजत नाही? बाबांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवले आणि विचारलं की तू मला ओळखलंस का? तिने बाबांकडे नीट पाहिलं आणि मान हलवत म्हणाली की नाही, मी तुम्हाला ओळखलं नाही. बाबा हसत म्हणाले की मी तोच बँकेतला माणूस आहे ज्याच्या मागे तू रांगेत उभी होतीस. आठवतंय का? मीच तुला धीर दिला होता आणि तुझ्या हक्कासाठी पुन्हा काउंटरवर जाऊन बोलायला सांगितलं होतं. बाबांचं बोलणं ऐकताच ती हुंदके देत म्हणाली की माझी आई त्या बँकेमुळेच गेली. मी वेळेत पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचू शकले नाही. उपचार न मिळाल्यामुळे तिचा श्वास कायमचा थांबला.
हे बोलताच ती पुन्हा मोठ्याने रडू लागली. ते ऐकून मी डोळे मिटले. तिचं दुःख पाहणं सुद्धा माझ्यासाठी असह्य होत. बाबांनी शांतपणे विचारलं की तू आमच्यासोबत आमच्या घरी येशील का? मी आश्चर्याने बाबांकडे पाहू लागलो. ते पुढे म्हणाले की मला माहीत आहे, मी तुझ्यासाठी अनोळखी माणूस आहे. तू मला फारसं ओळखत नाहीस, पण मला तुझी मदत करायची आहे. खरं तर मी आणि माझा मुलगा तुझ्यासाठी लग्नाची मागणी घेऊनच तुमच्या घरी आलो होतो. पण तुझ्यावर एवढं मोठं दुःख कोसळलं आहे याची आम्हाला कल्पनाच नव्हती. जर तू तयार असशील तर आपण मंदिरात जाऊन विवाह करू. त्यानंतर तू माझ्या मुलासोबत आमच्या घरी चल. मला खात्री आहे घरातला तो माणूस आता तुझ्यासाठी दार उघडणार नाही. कदाचित तो तुझ्या मालमत्तेवरही बेकायदेशीरपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न करेल. तिने आता वळून माझ्याकडे पाहिले. मी फक्त शांतपणे उभा होतो. काही क्षण ती निशब्द राहिली आणि मग रडत म्हणाली की माझ्या पुढे मागे आता कोणीच उरलेलं नाही. तुम्ही या भागातील मंदिरात माझ्यासोबत तुमच्या मुलाचं लग्न लावणार का? बाबा शांतपणे म्हणाले की तुला जसं योग्य वाटेल तसंच होईल. मला माहीत आहे आता तुला आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं कठीण आहे, पण निश्चिंत राहा. आजपासून तुझं आयुष्य पूर्णपणे बदलेल. त्यानंतर आम्ही सगळे मंदिरात गेलो. तिथे माझं आणि अपूर्वाचं लग्न झालं. आम्ही सप्तपदी घेतली. मी तिच्या भांगेत माझ्या नावाचं कुंकू भरलं. ती खूप घाबरलेली होती, पण मी तिचा हात हातात घेतला आणि तिला माझा आधार असल्याची जाणीव करून दिली. त्यानंतर बाबा तिला घेऊन घरी आले. आईला हे सगळं पाहून खूप आश्चर्य वाटलं, पण बाबांनी तिला शांतपणे सर्व काही समजावून सांगितलं. मी माझ्या पत्नीला घेऊन माझ्या खोलीत आलो. ती शांतपणे माझी सुंदर खोली पाहत होती. माझा स्वतःचाच विश्वास बसत नव्हता की ज्या मुलीने पहिल्याच भेटीत माझ्या मनात स्थान मिळवलं, जी मला मनापासून आवडली, ती आज इतक्या सहज माझ्या आयुष्यात आली आणि माझी पत्नी झाली. आजकाल असं ऐकायला मिळतं की खरं प्रेम इतक्या सहज मिळत नाही. त्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मी काहीही न बोलता तिच्या समोर गुडघ्यावर बसलो. तिचा हात हातात घेत म्हणालो की मला माफ कर. मीच या बँकेचा CEO आहे. त्या दिवशी मला तुझी लगेच मदत करायला हवी होती, पण परिस्थिती अशी होती की मी तसं करू शकलो नाही. तो मॅनेजर माझ्याच सांगण्यावरून आला होता आणि त्याने तुझं काम करून दिलं होतं. मी तुला वचन देतो, यापुढे जगातील प्रत्येक आनंद तुला देण्याचा प्रयत्न करेन. तुझ्या डोळ्यातून पुन्हा कधीही अश्रू येऊ देणार नाही. आणि जर तुला तुझ्या आई वडिलांच्या मालमत्तेवरील हक्कासाठी लढायचं असेल तर त्यासाठीही मी कायम तुझ्या पाठीशी उभा राहीन. ती रडत म्हणाली की मला दुसरं काहीही नको. मला फक्त एक वचन हवं आहे. तू मला कधीच फसवणार नाहीस. माझ्याशी कधीही बेईमानी करणार नाहीस. कारण आता फसवणूक सहन करण्याची ताकद माझ्यात उरलेली नाही. त्या क्षणी मी तिला वचन दिलं की माझ्याकडून तुला आयुष्यात कधीही तक्रार करण्याची वेळ येणार नाही. त्यानंतर मी तिला आयुष्यातील प्रत्येक आनंद देण्याचा प्रयत्न केला. तिला पुढे शिकायचं होतं, म्हणून मी स्वतः तिचा कॉलेजमध्ये प्रवेश करून दिला. आजही मी वरच्या देवाचे मनापासून आभार मानतो, कारण आयुष्याने मला एक फार मोठा धडा शिकवला. आपल्यापेक्षा आर्थिक, सामाजिक किंवा कोणत्याही बाबतीत कमी असलेल्या माणसांचा नेहमी आदर करावा. स्वतःला कधीही इतरांपेक्षा मोठं समजू नये. प्रत्येकाशी प्रेमाने, नम्रपणे आणि माणुसकीने वागावं, कारण प्रत्येक माणूस आपल्यासारखाच भावना असलेला असतो. माणसांमध्ये प्रतिष्ठेचा किंवा मोठेपणाचा भेद आपण करू नये. खरा न्याय आणि खरा मोठेपणा ठरवण्याचा अधिकार फक्त वरच्या देवाकडेच असतो. आणि दुसरे म्हणजे मला आयुष्यातील सर्वात मोठी आणि सुंदर भेट मिळाली, माझी पत्नी अपूर्वा, जिला मी मनापासून पसंत केले होते. ती मला आयुष्याची जोडीदार म्हणून मिळाली. कदाचित ते माझ्या आयुष्यभर जपलेल्या निष्ठेचे फळ होते, जे मला पत्नीच्या रूपाने लाभले. मी कधीही कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने किंवा हव्यासाने पाहिले नव्हते. म्हणूनच कदाचित देवाने मला माझे पहिले आणि खरे प्रेम दिले. मी देवाचे जितके आभार मानावे तितके कमीच आहे. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. तो आपल्या ठरलेल्या गतीने पुढे सरकतच राहतो. पण काही नाती अशी असतात की ती वेळेच्याही प्रवाहाला हळूवार स्पर्श करून जातात.
अपूर्वा आता फक्त माझी पत्नी नव्हती, तर ती माझी जबाबदारी बनली होती. अशी जबाबदारी जी निभावणे ओझे नव्हते, तर आनंद देणारे होते. ती माझ्या प्रत्येक प्रार्थनेचा भाग झाली होती. माझ्या आयुष्यातील त्या प्रत्येक शांत क्षणाची साथीदार झाली होती. जिथे पूर्वी फक्त एकटेपणा होता, तिच्या डोळ्यात आता तो भीतीचा भाव नव्हता, जो मी तिला पहिल्यांदा पाहिला तेव्हा होता. आता तिथे विश्वास होता. असा विश्वास जो प्रत्येक सकाळी माझ्यासोबत जागा व्हायचा आणि प्रत्येक रात्री माझ्यासोबत निर्धास्त झोपायचा. हळूहळू घरातील वातावरणही बदलू लागले. आईने सुरुवातीला कमी बोलणे पसंत केले, पण सर्व काही बारकाईने पाहिले. तिने त्या मुलीला समजून घेतले, जिने तुटलेल्या आयुष्याची वेदना घेऊन आमच्या घरात पाऊल ठेवले होते. आणि एक दिवस आईने स्वतः कबूल केले की ज्या मुलीला परिस्थितीने रस्त्यावर आणून उभे केले होते, त्याच मुलीने आमच्या घराला पुन्हा आनंदाने जगायला शिकवले. अपूर्वाने कधीही आपल्या भूतकाळाला आपली कमजोरी होऊ दिली नाही. तिने आपल्या अश्रूंनाच आपली ताकद बनवली. तिने आपले शिक्षण पूर्ण केले, स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि त्या अनेक मुलींसाठी प्रेरणा ठरली, ज्या एखाद्या छोट्याशा धक्क्याने हार मानतात. बँकेतही खूप मोठा बदल झाला होता. मी नियम बदलले नव्हते, तर लोकांचा दृष्टिकोन बदलला होता. आता तिथे ना छोटा ग्राहक होता ना मोठा ग्राहक. तिथे फक्त माणसे होते. कारण मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते की एका दिवसाची उद्धट वागणूक एखाद्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते आणि एका दिवसाची माणुसकी एखाद्याचे उद्ध्वस्त झालेले आयुष्य पुन्हा उभे करू शकते. अपूर्वा आजही कधी कधी मंदिरात जाते. कोणालाही न सांगता, कोणताही दिखावा न करता ती शांतपणे आपल्या आईच्या स्मरणार्थ दिवा लावते आणि मी थोड्या अंतरावर उभा राहून तिला पाहत राहतो. त्या क्षणी माझ्या मनात फक्त एकच विचार येतो, जर त्या दिवशी ती मुलगी बँकेत रडली नसती, जर ती आपल्या हक्कासाठी ठामपणे उभी राहिली नसती, तर कदाचित मला आयुष्यातील सर्वात मोठा धडा कधीच शिकता आला नसता. प्रेम मला अचानक मिळाले नव्हते, ते न्यायाच्या मार्गाने माझ्यापर्यंत आले होते. आदराच्या पायऱ्या चढत आणि माणुसकीच्या दारातून माझ्या आयुष्यात प्रवेश केला होता. म्हणूनच कदाचित ते प्रेम क्षणिक नव्हते, ते कायम टिकणारे होते. असे प्रेम जे काळाबरोबर अधिक खोल होत जाते, प्रत्येक परिस्थितीत गंभीरपणे साथ देते आणि आयुष्यभर मनाला आधार देण्याची ताकद ठेवते. काळ पुढे सरकत राहिला आणि आयुष्याने आम्हाला पुन्हा एकदा आनंदाचे सुंदर कारण दिले. त्या दिवशी अपूर्वा खूप शांत होती. ती ना रडत होती ना हसत होती. फक्त आपले दोन्ही हात पोटावर ठेवून खिडकीतून बाहेर पाहत बसली होती. मी तिला तसे पाहिले आणि माझ्या मनात हलकीशी धाकधूक निर्माण झाली. तिची शांतता आता मला घाबरवू लागली होती. कारण मला माहित होते की अपूर्वा जेव्हा खूप शांत असते, तेव्हा ती मनात खूप खोलवर विचार करत असते. मी तिच्या जवळ जाऊन बसलो आणि हळूच विचारले की सगळं ठीक आहे ना? ती माझ्याकडे वळली. तिच्या डोळ्यात अशी एक चमक होती जी शब्द उच्चारण्याआधीच सत्य सांगत होती. तिचे ओठ हलकेसे थरथरले आणि ती म्हणाली की राहुल, डॉक्टरांनी खात्री दिली आहे. माझ्या हृदयाची धडधड एका क्षणासाठी थांबल्यासारखी झाली. तिने माझा तळहात अलगद आपल्या पोटावर ठेवला आणि हळूच म्हणाली की आपण आई बाबा होणार आहोत. त्या एका क्षणात माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. मला काहीच बोलता आले नाही. ना आनंद अश्रू ओघळले, ना तोंडातून शब्द बाहेर पडले. मी फक्त तिला घट्ट मिठीत घेतले, इतक्या घट्ट की जणू आयुष्याने आता माझ्याकडून काहीच हिरावून घेऊ नये. अपूर्वाही रडत होती, पण ते अश्रू दुःखाचे नव्हते. त्या अनेक वर्षांच्या प्रार्थनांना मिळालेल्या उत्तराचे ते आनंद अश्रू होते, ज्या प्रार्थना पूर्ण व्हायला खूप उशीर झाला होता. मग तिने थरथरत्या आवाजात म्हटले की मला खूप भीती वाटते. मी तिच्या कपाळावर हलके चुंबन घेतले आणि म्हणालो की आता तू एकटी नाहीस. आता तुझी प्रत्येक भीती माझी आहे. त्यानंतर घरात एक वेगळीच आनंदाची झळाळी आली. आईने जणू अपूर्वाला स्वतःचीच सावली बनवली होती. प्रत्येक सकाळी तिच्यासाठी काहीतरी नवीन बनवले जायचे. आता ती घरातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती झाली होती. ती आई होण्याच्या तयारीत होती, पण तिच्या भूतकाळातील वेदनांमुळे ती प्रत्येक छोट्याशा गोष्टीनेही घाबरायची. कधी कधी रात्री अचानक घाबरून तिची झोप उडायची आणि ती शांतपणे माझ्या खांद्यावर डोके ठेवून बसायची. मी काहीही न विचारता तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत राहायचे. कारण मला माहीत होते की तिच्या उदरात फक्त एक बाळ वाढत नव्हते, तर ती स्वतःही नव्याने आयुष्य जगायला शिकत होती. एक दिवस ती मला म्हणाली की जर माझी आई आज असती तर ती खूप आनंदी झाली असती.
मी काहीच बोललो नाही, फक्त तिचा हात अलगद हातात घेतला. कारण काही माणसांची उणीव कधीच भरून निघत नाही, त्यांच्या दुःखात फक्त सहभागी होता येते. जेव्हा आम्ही पहिल्यांदा आपल्या बाळाच्या हृदयाची धडधड ऐकली, तेव्हा माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. डॉक्टर हसत होत्या, आई देवाचे नाव घेत होती आणि अपूर्वा माझ्याकडे पाहत होती. तिच्या नजरेत कोणताही प्रश्न नव्हता, तिथे फक्त विश्वास होता. असा विश्वास की आयुष्याने तिच्याकडून जे काही हिरावून घेतले होते त्यापेक्षा कितीतरी अधिक आता तिला परत देत होते. मी मनोमन देवाचे आभार मानले आणि म्हणालो की देवा, तुझे मनपूर्वक आभार. तू आम्हाला फक्त प्रेमच दिले नाहीस, तर त्या प्रेमाला जगण्याचे आणखी एक सुंदर कारणही दिलेस. अपूर्वा आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. ती कमकुवत नव्हती तर खंबीर झाली होती. रोज ती आपल्या पोटाशी बोलायची, आपल्या बाळाला गोष्टी सांगायची आणि मी तिला शांतपणे पाहत राहायचे. तेव्हा माझ्या मनात एकच विचार यायचा की ज्या मुलीला एकेकाळी जगाने नाकारले होते, तीच मुलगी आज कोणाच्या तरी संपूर्ण जगाचा आधार बनणार होती. हा आमच्या कथेचा शेवट नव्हता, ही एका नव्या आयुष्याची सुरुवात होती. अशा नात्याची सुरुवात ज्यात प्रेमाबरोबर जबाबदारी होती, वेदनेनंतर आशा होती आणि प्रत्येक उद्याच्या दिवसात नव्या आनंदाची चाहूल होती. आता आमच्या आयुष्यात एक छोटंसं हृदय धडधडत होतं, जे आम्हाला रोज आठवण करून देत होतं की तुटलेली माणसं ही जगातील सर्वात सुंदर घर उभं करू शकतात. अपूर्वाच्या गर्भधारणेचा शेवटचा महिना सुरू झाला आणि संपूर्ण घराचा श्वास जणू तिच्याशी जोडला गेला. प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, काळजी, भीती आणि आशेचे सुंदर मिश्रण. त्या भावना प्रत्येक क्षणी देवाच्या आशीर्वादासारख्या प्रत्येकाच्या ओठांवर थांबल्या होत्या. ती आता फारशी चालू फिरू शकत नव्हती. अनेकदा हलक्या वेदनांनी तिचा चेहरा आक्रसून जायचा, पण तिने कधीही तक्रार करायला शिकले नव्हते. ती फक्त शांतपणे एक हात पोटावर ठेवायची, हळूच श्वास घ्यायची आणि डोळे मिटून घ्यायची, जणू आपल्या उदरात वाढणाऱ्या बाळालाच धीर देत होती. मी तिला प्रत्येक वेळी अशा अवस्थेत पाहून घाबरायचे, कारण मनाच्या एका कोपऱ्यात सतत एक भीती दडलेली असायची की आयुष्य पुन्हा तिच्याकडून काही हिरावून घेऊ नये, जसे यापूर्वी घेतले होते. एके रात्री अचानक तिची झोप उडाली. मी तिचा थरथरता हात माझ्या हातात घेतला. तेव्हा तिने अतिशय मंद आवाजात, जणू भीतीनेच सत्य स्वीकारत म्हटले की फक्त एवढंच, खूप दुखत आहे. मी एक क्षणही न दवडता आईला हाक मारली, ड्रायव्हरला बोलावले आणि अपूर्वाला आधार देत गाडीपर्यंत घेऊन गेले. संपूर्ण रस्ताभर तिने माझा हात इतका घट्ट पकडून ठेवला होता, जणू तिचा सगळा विश्वास त्या पकडीतच सामावला होता. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये भीतीपेक्षा विश्वास अधिक दिसत होता. हॉस्पिटलमधील प्रखर प्रकाश डोळ्यांना खुपत होता. डॉक्टरांनी तिला आत नेले आणि मला बाहेर बसायला सांगितले. ते वाट पाहण्याचे क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात लांब क्षण ठरले. प्रत्येक सेकंद असा वाटत होता जणू हृदय छातीतून बाहेर पडून जमिनीवर कोसळत आहे. आई सतत देवाचे नाव घेत होती आणि माझी नजर मात्र त्या दरवाजावरच खेळून राहिली होती, जणू त्या दरवाजातून माझे संपूर्ण जग बाहेर येणार होते. आणि मग अचानक एक अतिशय नाजूक, गोड आणि छोटासा रडण्याचा आवाज माझ्या कानावर पडला. पण त्या एका आवाजाने माझ्या आयुष्यात काहीतरी कायमचे बदलून गेले. त्या क्षणी माझ्या मनात जे घडत होते ते शब्दात व्यक्त करणे अशक्य होते. डॉक्टर हसत बाहेर आल्या आणि त्यांनी जसे सांगितले की मुलगा झाला आहे, तसे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी काहीही न बोलता मान खाली घातली आणि माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू आपोआप वाहू लागले. थोड्या वेळाने मला आत जाण्याची परवानगी मिळाली. अपूर्वा खूप थकली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. तिने आपल्या मुलाला अलगद छातीशी धरून ठेवले होते आणि तिच्या डोळ्यात आता दुःख नव्हते, तर फक्त समाधान आणि ममत्व भरून आले होते. मी तिच्या जवळ जाऊन बसलो. तिने थकलेल्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित म्हटले की आता सगळं ठीक आहे. मग तिने आपल्या मुलाकडे प्रेमाने पाहिले आणि हळूच म्हणाली की आता तो एकटा नाही. तिच्या त्या एका वाक्याने माझ्या मनाला खोलवर स्पर्श करून गेले. आता आमच्या प्रत्येक सकाळची सुरुवात मुलाच्या रडण्याने व्हायची आणि प्रत्येक रात्रीचा शेवट त्याला म्हणायच्या अंगाई गीताने व्हायचा. अपूर्वा त्याला झोपवताना नेहमी म्हणायची की तो तिची खरी ताकद आहे. मी दूर उभा राहून हे सगळं पाहत राहायचो आणि मनात एकच विचार यायचा की आयुष्य कधीच कोणाला पूर्णपणे मोडून टाकत नाही. ते फक्त माणसाला इतके घडवते की तो पूर्वीपेक्षा अधिक खंबीर बनतो. जशी आमच्या घरातील आनंदाची झळाळी पुन्हा परत येऊ लागली, तशी अपूर्वाही आपल्या छोट्या मुलासोबत रोज नव्याने जगू लागली.
तिचे प्रत्येक हास्य, तिची प्रत्येक छोटी सवय आणि तिचे प्रत्येक पाऊल मला हे जाणवून द्यायचे की दुःख आणि एकटेपणानंतरही आयुष्य किती सुंदर असू शकते. मुलाचे हास्य घरातील सर्वात गोड सूर बनले होते आणि त्याची प्रत्येक छोटीशी हालचाल आम्हाला रोज देवाचे आभार मानण्याचे नवे कारण देत होती. अपूर्वा आता फक्त माझी पत्नी नव्हती, ती माझी जिवलग मैत्रीण, माझी ताकद, माझी प्रेरणा आणि माझे संपूर्ण विश्व बनली होती. मला समजलं की प्रेम फक्त मिळवण्यासाठी नसतं, प्रेम जपण्यासाठी, एकमेकांना साथ देण्यासाठी आणि प्रत्येक कठीण प्रसंगी एकमेकांचा हात घट्ट धरून उभं राहण्यासाठी असतं. वरच्या देवाने आम्हाला हे सर्व इतक्या सुंदर पद्धतीने दिलं की आता आमच्या आयुष्यात ना कोणती भीती उरली होती, ना कोणता एकटेपणा. ही कथा आता फक्त प्रेमाची किंवा एका कुटुंबाची कथा राहिली नव्हती. ती माणुसकीची, विश्वासाची आणि खऱ्या प्रेमाची शिकवण बनली होती. कारण शेवटी माणुसकी, विश्वास आणि खरे प्रेम हाच आयुष्यातील सर्वात मोठा खजिना असतो. आणि कदाचित म्हणूनच आमच्या आयुष्यात आता फक्त आनंदाच्या धडधडी होत्या. अपूर्वाच्या चेहऱ्यावरचं हास्य होतं आणि आमच्या छोट्या मुलाच्या प्रत्येक निरागस हास्यात आमची संपूर्ण दुनिया सामावलेली होती. शेवटी मी फक्त हाच विचार करतो की जे हरवते ते पुन्हा सापडू शकते, जे तुटते ते पुन्हा सावरू शकते आणि जो मनापासून प्रेम करतो तो प्रत्येक परिस्थितीला अधिक खंबीर आणि अधिक मजबूत बनून समोर येतो. खरे प्रेम फक्त दिखाव्यात किंवा सुंदर क्षणांमध्ये नसते. खरे प्रेम ते असते जे कठीण काळातही साथ देते, जे भीती आणि दुःखाच्या क्षणीही धैर्य आणि विश्वास देते. माणुसकी आणि दुसऱ्यांचा आदर हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. कारण एक छोटंसं चांगलं कर्म एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. मित्रांनो, या कथेतून एवढं शिकायला मिळतं की माणसाची खरी ओळख त्याच्या पैशाने नाही तर त्याच्या वागणुकीने ठरते. प्रत्येकाशी प्रेमाने आणि आदराने वागा, कारण तुमचं एक चांगलं वागणं एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. अशीच हृदयस्पर्शी आणि शिकवण देणारी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.